नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो बघा, अनेक लोकांना अनेक वेळा प्रश्न पडत असेल की शेळ्यामध्ये आपल्याला प्रॉफिट भेटतो का, किंवा आपण या ठिकाणी शेळी पालन केल्यानंतर आपल्या या ठिकाणी खर्च किती लागतोय, किंवा मग चारा किती असेल आणि त्याचप्रमाणे यांना आपल्याला उत्पन्न किती भेटतं। म्हणजे थोडक्यात जर आपण बघायला गेलो तर शेळी पालन करण्यापासून आपल्याला खर्च आणि उत्पन्न किती भेटेल, त्याचप्रमाणे शेळी पालन करणं परवडतं का नाही, हे करावं की नाही, अशी संपूर्ण माहिती, संपूर्ण नियोजन, म्हणजे थोडक्यात शेळी पालन एक पूर्ण सरासरी A to Z माहिती घेण्याचा आपण या व्हिडिओत प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच आपण एक शेळीचं उदाहरण घेऊन एक शेळी पालनाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं आहे। आणि सोबतच तुम्ही जर नवीन असाल आपल्या ह्या चॅनलवरती तर आत्ताच्या आत्ता सर्वांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ आणि त्यांचे अपडेट तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील। आणि मित्रांनो बघा, आपण खूप मेहनतीने आपल्या शेतकरी बंधूंसाठी किंवा जे लोक उद्योजक आहेत, शेळी पालन कोंबडी पालन करण्याचा या ठिकाणी ते स्वप्न आहे, तर त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक नक्की करा। तर बघा मित्रांनो, जर एक शेळी पालन करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शेळी आणावी कोणती किंवा शेळीची निवड कशी करावी हे खूप गरजेचं आहे। बघा, आता एक शेळी तुम्ही म्हणाल की एक शेळीसाठी इतकं काय रिसर्च करायची, तर बघा, शेळी 1 असो किंवा 100 असो, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये कोणती शेळी सूट होईल किंवा ते वातावरण कोणत्या शेळीला मानवेल, किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये कोणत्या शेळीचं मार्केट चांगलं आहे। कारण की जर तुम्ही वेगळ्याच जातीची शेळी आणली तर तिला मोठ्या प्रमाणावर आजारपण होऊ शकता किंवा तिचं प्रोडक्शन क्षमता कमी राहू शकते। त्यामुळे तुम्हाला तुमच्या वातावरणातील कोणती शेळी आहे हे तुम्हाला या ठिकाणी अगोदर बघायचं आहे, बरोबर। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी शेळीची निवड केली, मग आता शेळीची जातीची निवड केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला निरोगी असेल, चकाकी असेल, उंच, एकदम चांगल्या क्वालिटीची शेळी खरेदी करायची आहे। मग जर तुम्ही अशा प्रकारची जर शेळी खरेदी करायला गेलात तर तुम्हाला एक सहजपणे 15,000च्या आसपास एका वर्षाची शेळी या ठिकाणी तुम्हाला एक भेटून जाईल। त्यानंतर तुम्हाला एक शेळीसाठी जागा किंवा मग तिला राहण्यासाठी काहीतरी जागा किंवा शेड या ठिकाणी बनवावं लागेल। आता बघा, आपण जर गावाकडे राहत असतो आणि जर जे लोक गावाकडे राहतात तेच शक्यतो या ठिकाणी शेळीपालन करत असतात, आणि जे लोक शेळीपालन करायला इच्छुक असतात अशा लोकांकडं अगोदरच गोठा असतो किंवा मग या ठिकाणी पडवी असते। तर साहजिकच एका शेळीसाठी 1 चौरस मीटर जागा इतकी जागा पुरेशी असते। मग ती शेळी तुम्ही तुमच्या घरात, दारात किंवा तुमच्या गोठ्यामध्ये किंवा पडवीमध्ये बांधू शकता। तिला तुम्हाला जास्त जागा करायची अजिबात गरज नाही आहे। फक्त तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची की कुत्रा असेल, वाघ, लांडगा, कोल्हा असेल, त्यापासून या शेळीचं रक्षण झालं पाहिजे, ह्याच्याकडेच तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे। मग तुम्ही ती शेळी घरात बांधा, बाहेर बांधा किंवा शेडमध्ये बांधा, बरोबर। आता त्यानंतर तुम्हाला जर एक शेळी पाळायची आहे तर बघा, या ठिकाणी तुमच्या बांधावरती किंवा शेताभोवती जे झाडं असेल, जे गवत असेल, किंवा तुमच्या जे शेतीमध्ये जो माल पिकतो त्यापासून जो भुसा निघेल किंवा त्यापासून जो पाला निघेल, ह्या सर्व चाऱ्यामध्येच तुमची ही एक शेळी आहे ही या ठिकाणी जगून जाईल। त्यासाठी तुम्हाला असं विशिष्ट काही चारा लागवड करायची गरज नाही आहे। पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शेतामधून हिची चाऱ्याची भूक या ठिकाणी जर पूर्ण होणार नाही, तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा बांधाच्या कडाला काही झाडांची किंवा चाऱ्याची लागवड करायची आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी बांधावरच्या झाडाचं बघायला गेलात तर त्यामध्ये तुम्ही सुबाबळ असेल किंवा मग तुती असेल, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतामध्ये मका असेल, हातगा असेल, मेथी घास, नेपियर, तसंच भुईमुग तुम्ही करत असाल तर भुईमुगाचा पाला साचून ठेवा। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा भुसा तुम्ही साचून ठेवा, नेपियर घास असेल, मका असेल, असा तुम्ही हिरवा सुका चारा या ठिकाणी नियोजन त्याचं तुम्ही करून ठेवा। त्याचप्रमाणे जर तुम्ही सुक्या चाऱ्याची गोष्ट केली तर तुम्हाला मी सांगितलं जसं कडधान्य असेल, सोयाबीन असेल, गहू असेल किंवा अनेक प्रकारचे जे काही धान्य असेल त्यापासून जो आपल्याला भुसा भेटेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी साचून ठेवू शकता। त्यानंतर बघा, खुराक
आता खुराक हिला काय द्यावं लागेल तर बघा, तुम्ही मका, गहू, बाजरी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचा भरडा तुम्ही हिला या ठिकाणी देऊ शकता. जर आपण चाऱ्याचं प्रमाण बघायला गेलात तर तुम्ही सुक्या चारामध्ये अर्धा 1 किलो सुका चारा किंवा भुसा देऊ शकता, जो की तुम्हाला पडेल 5 रुपये किलोच्या आसपास. आणि खुराक जर तुम्ही हिला द्यायला गेलात तर तुम्हाला तो सरासरी पडेल 300 ग्रॅम. जरी तुम्ही दिवसाला हिला धान्याचा भरडा दिला तर या ठिकाणी एक सरासरी 10 रुपये आपण दिवसाला खुराकाचा खर्च पकडून चालूया. आणि बघा, जर तुम्ही बोकडपालन किंवा शेळीपालन या ठिकाणी घरगुती चारा करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो, बरोबर. कारण की विकत चारा म्हटलात तर तुम्हाला या ठिकाणी जास्त तुमचा प्रॉफिट किंवा नफा या ठिकाणी विकतच्या चाऱ्यामध्ये खर्च होऊ शकतो. आता बघा, जर तुम्ही हिरवा चाऱ्याची जी किंमत काढायला गेला तर 5 ते 10 रुपये किलोनी तुम्हाला हिरवा चारा भेटेल, जो की तुम्हाला या ठिकाणी सरासरी 3-3.5 किलो दिवसाला या शेळीला खायला द्यायला लागू शकतो. आणि तसंच जर तुम्ही बघायला गेलात या ठिकाणी जर खुराक जो तुम्हाला 10 रुपये खर्च आहे आणि सुक्या चाराचा खर्च या ठिकाणी 10 रुपये आपण पकडला, 5-6 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल. पण तरी देखील आपण 10 पकडला आणि सुका चारा देखील आपण 30 रुपये खर्च पकडला आहे. जिथं पण तुम्हाला 5 ते 10 रुपयामध्ये किलोच्या हिशोबाने हिरवा चारा पण भेटून जाईल, तरी आपण 30 रुपये पकडला आहे. म्हणजे 10 अधिक 10 आणि 30 असे तुम्हाला 50 रुपये दिवसाला हिचा खाद्य खर्च किंवा खुराक खर्च असा 50 रुपये लागेल. आता आपण हा जो खर्च बघणार आहोत तो आपण संपूर्ण 2 वेताचा किंवा एका वर्षभराचा या ठिकाणी बघणार आहोत, बरोबर. मग आपण बघा, जर दिवसाला 50 रुपयाला खर्च येतो आहे तर 365 दिवसांचा खर्च आपण या ठिकाणी काढला तर 18,250 रुपये आपल्याला या ठिकाणी हिचा खाद्य आणि खुराकाचा खर्च येतो आहे. आता या ठिकाणी बघा, बऱ्याच लोकांच्या घरगुती या ठिकाणी चारा असतो, बरोबर. आणि जर घरगुती चारा असेल तर फक्त आपल्याला खुराक हा विकतचा द्यावा लागेल, बरोबर. मग जर आपण घरगुती चारा पकडला तर तुम्हाला फक्त खुराकाचा खर्च येईल आणि खुराकाचा खर्च जर तुम्ही पकडला तर तो खर्च किती होईल बघा, 3,650 रुपये तुम्हाला या ठिकाणी फक्त खुराकाचा खर्च होणार आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही चारा घरगुती करत असाल तर तुमची या ठिकाणी सरासरी 15,000 रुपयाच्या आसपास खर्च या ठिकाणी आणखी कमी होईल. आणि आता यानंतर आपण आपलं बाकीचं उत्पन्न बघणार आहोत. पण त्या अगोदर बघा, मी तुमच्यासाठी अतिशय वेळात वेळ काढून अशी माहिती आणत असतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आत्ताच्या आता लगेच या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून सांगा, म्हणजे यावरती मला कोणत्या टॉपिकवर किंवा कसे व्हिडिओ आणले पाहिजे किंवा माझे व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. तर हे जर तुम्ही मला सांगितलं तर मला नवीन व्हिडिओमध्ये माहिती कशी टाकायची हे समजायला मदत होईल. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आता बघा, जसं की आपण घरगुती चारा जर असेल तर 3,650 आपल्याला खर्च येईल असं पकडलं. त्यानंतर बघा, 365 दिवसात किंवा 2 वेतामध्ये, बरोबर, आपल्याला किती उत्पन्न भेटेल. तर बघा, 2 वेतामध्ये जर आपण बघायचं गेलं, एक शेळी एका वेतामध्ये सरासरी 2 करडांना किंवा पिल्लांना जन्म देते. जर आपण एका वर्षात किंवा सरासरी 1-2 वेताचा हिशोब काढला तर आपल्याला 4 करडं किंवा पिल्लं या ठिकाणी भेटेल. आता 4 करडं आपल्याला भेटले आणि प्रति करडाला आपण या ठिकाणी 200 ग्रॅम खुराक जर आपण दिला तर 800 ग्रॅम खुराक आपल्याला दिवसाला द्यावा लागेल, बरोबर. आणि 20 रुपयाचा जर आपल्याला दिवसाला या ठिकाणी खर्च आला खुराकाचा तर या ठिकाणी आपला खर्च किती येईल तर बघा, 20 रुपये असे आपल्याला 4 महिने या ठिकाणी खुराकाचा खर्च करायचा आहे. तर बघा, 20×10 200 आणि महिन्याला झाला किती 600. असे करून आपण 4 महिने हिशोब जर काढला तर सरासरी या ठिकाणी 2400 रुपये आपल्याला बकराच्या खुराकाचा खर्च येतो आहे. आणि त्यानंतर आपण वरचे 600 रुपये आणखी चारा बिरा याच्यामध्ये जर ॲड केलं तर असे आपण 3,000 रुपये करडांचा खर्च या ठिकाणी पकडला, बरोबर. मग आता हे जे 4 करडं आहेत हे आपण मार्केटमध्ये 6 महिन्यानंतर विकायला काढले. म्हणजे बघा, सुरुवातीचे 2-1 महिने ते संपूर्णपणे दुधावरती होते
आणि जर तुमचे जे बोकडं तुम्ही जर 100% दूध त्यांना पाजत असाल आणि सोबतच त्यांना पोटभर चारा पाणी तुम्ही त्यांना देत असाल, खुराक देत असाल, तर बघा नक्कीच तुमच्या बोकडाचं वजन कमी वेळामध्ये कमी महिन्यामध्ये खूप जोरात वाढेल. पण आपल्या गावाकडं काय होतं की 50 ते 60% दूध जे आहे ते आपण स्वतः वापरतो आणि बोकडांना आपण खूप कमी दूध देतो. त्यामुळं काय होतं की बोकडांचं वजन किंवा बोकडांना जो 5 ते 6 महिन्यामध्ये भाव भेटतो तो 4 ते 5-6 हजारपर्यंतच भेटत असतो. पण जेव्हा आपण 100% दूध आणि पोटभर चारा त्यांना देऊ तेव्हा त्यांचं वजन कमी वेळामध्ये जास्त वाढणार असतं. त्यामुळे त्यांना आपल्याला भाव पण चांगल्या प्रकारे भेटू शकतो, बरोबर. त्यामुळे आपण काय करणार आहोत की 4 करडं आणि 7,000 रुपये सरासरी या ठिकाणी एका कार्डाचा भाव पकडला आहे, ज्यामध्ये शेळी असेल किंवा बोकड असेल. आपण एक सरासरी 7,000 रुपये किंमत पकडून चाललो आहे, बरोबर. मग जर आपण हिशोब केला तर 4 × 7,000 असे आपल्याला 28,000 रुपये या ठिकाणी बोकडं किंवा करडं विकल्यानंतर भेटणार आहे. मग त्यातून आपण 3,650 घरगुती चारा असल्यामुळे खुराकाचे आपण 3,650 वजा केले. त्यानंतर आपण 3,000 रुपये करडांचे खुराक खर्च वजा केला आणि ह्या सर्व खर्च वजा केल्यानंतर आपल्याजवळ जी शिल्लक रक्कम राहते ती राहते सरासरी 21,350 रुपये या ठिकाणी शिल्लक राहते, बरोबर. आता या ठिकाणी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की जर आमचं बोकड किंवा मग आमचं करडू पिल्लू जर 5,000ला विकलं गेलं तर या ठिकाणी खर्च किती येईल. तर बघा तुम्ही 4 × 5,000 करा आणि त्यातून तुम्ही ह्याचं काही खुराक असेल बोकडांचा, शेळ्यांचा आणि करडांचा तो दोन्ही यातून वजा करा आणि उरलेली जी काही रक्कम असेल तर तुमचा प्रॉफिट असेल, बरोबर. पण लक्षात ठेवा तुमच्या बोकडाला भाव तेव्हाच कमी भेटेल जेव्हा तुमच्या बोकडाचं किंवा तुमच्या शेळीचं वजन कमी असेल. आणि शेळीचं बोकडाचं वजन कमी केव्हा असतं, ज्यावेळेस त्यांना एखादा आजार असतो किंवा मग त्यांना पुरेसा असा आहार भेटलेला नसतो किंवा त्यांच्या खुराकामध्ये काही कमी पडलेले असते, प्रोटीनमध्ये कमी पडलेले असते किंवा मग तुम्ही या ठिकाणी शेळीचं दूध त्यांना पुरेसं दिलेलं नसतं. कारण की शेळीच्या दुधामध्ये जे प्रोटीन असतात ते प्रोटीन त्यांच्या चाऱ्यामधून खूप कमी प्रमाणात भेटत असतात. त्यामुळे तुम्ही जितकं दूध या ठिकाणी शेळीचं त्यांना द्याल तितकी त्यांची ग्रोथ चांगली होईल, तितकं त्यांचं वजन चांगल्या प्रकारे वाढेल. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर शेळीचं दूध तुम्ही त्यांना पाजत जा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे भाव भेटू शकतो. अन्यथा तुम्हाला तुमच्या बोकडाचा किंवा करडांचा भाव या ठिकाणी कमी पण भेटू शकतो. पण आपण एक सरासरी अंदाजा काढून 7,000 रुपये एक सरासरी किंमत पकडली आहे. आणि बघा आता मी हा जो हिशोब सांगितला आहे हा आपण एक अंदाजा लावायचा आणि एक सरासरी माहिती काढण्यासाठी किंवा हिशोब करण्यासाठी पकडलेला आहे. यामध्ये जर तुमचं करडू 4,000ला जात असेल तर तुम्ही 4,000 रुपयांनी गुणाकार करा. तुमचं करडू 10,000ला जात असेल तर 10,000नी तुम्ही गुणाकार करा. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडं जे भाव चालू असेल त्यानुसार तुम्ही हिशोब लावू शकता. सोबतच तुमच्याकडं चाऱ्याचा जो भाव चालू आहे त्यानुसार तुम्ही चारा खर्च पण काढा आणि खुराक जो असेल तुमच्याकडं जो भाव चालू असेल त्यानुसार तुम्ही खुराक खर्च पण काढा. म्हणजे थोडक्यात बघा मी तुम्हाला एक साधन दिलं आहे, त्यामार्फत तुम्ही तुमचे आकडे भरून तुमच्याकडचासुद्धा हिशोब तुम्ही या ठिकाणी लावू शकता. बघा शेळीपालन आपण करतो आहे तर यामध्ये एक आपण अंदाजाने लावू शकतो. जेव्हा आपण खरोखर शेळीपालन करू त्यावेळेस तुम्हाला वेगळ्या प्रकारचं गणित किंवा वेगळ्या प्रकारचा फरक या ठिकाणी आढळून येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय करण्याअगोदर एकदा पुरेपूर माहिती घ्या आणि एकदा माहिती काढा, रिसर्च करा. अर्धवट माहिती घेऊन कोणताही व्यवसाय सुरू करू नका. सुरुवात करताना तुम्ही छोट्या लेवलला सुरुवात करा. जसं जसं तुम्हाला अनुभव येईल, जशी जशी तुम्हाला माहिती होईल त्यानुसार तुम्ही तुमचा बिझनेस या ठिकाणी वाढवू शकता, बरोबर. मग प्रत्येकाला माझं हे सांगणं आहे की तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करण्याअगोदर तुम्ही तुमची स्वतःच्या अगोदर माहिती काढा आणि मगच तुम्ही कोणताही निर्णय घ्या. मित्रांनो आपण शेळीपालन, गायपालन, म्हैसपालन आणि कोंबडी पालन सोबतच शेतीसंबंधी असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचे आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. सोबतच तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते देखील मला लगेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.